अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ हे ऐकल्याने 201% तुला हवे ते मिळू शकतं आणि याचं वर्णन शिव महापुराणात केलं आहे। आणि हे ऐकल्याने जे तुझ्याकडे नाही आहे तेही तुला मिळून जाईल। फक्त ऐकल्याने तुझे वाईट कर्म नष्ट होतील। आजच्या दिवशी परमेश्वर तुला हे ऐकवण्यासाठी जबरदस्ती करणार नाही। जर खरंच ज्याला ज्याचे नशीब बदलायचे असतील ते मनुष्य हे ऐकतील किंवा मग दुर्लक्ष करतील। ज्याला हे परमेश्वराचे शब्द ऐकायचे नाहीत त्यांनी या क्षणी दुर्लक्ष करावे। हे ऐकल्याने कित्येक मनुष्याचे आयुष्य बदललेले आहे। 201% तुझेही बदलेल। तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, तुझे स्वप्न पूर्ण होऊ शकतात। ऐकल्याने गरिबी संपते, तसेच व्यक्तीची प्रत्येक रोगांपासून सुटका होते। तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे तो तुम्हाला मिळून जाईल, मग ते कितीही अवघड असेल तरीही। भगवान श्रीकृष्ण भागवद्गीतेमध्ये म्हणतात, या कलियुगात कोणाला त्यांच्या हिताचा सल्ला देऊ नका। जर तुम्ही त्यांच्या हितासाठी एखादी गोष्ट त्यांना सांगितली तर त्यांना ते चुकीचं वाटू लागते आणि तो तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू शकतो। ज्याला दुःख आहे त्याने नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे। माणसानं जास्त गर्व करू नये, कारण पैसा, सौंदर्य आणि ताकद या प्रत्येकाला मर्यादा असतात। स्वामी म्हणतात, बाळा, चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव महत्त्वाचा असतो। मनुष्याचा चेहरा हा वयानुसार बदलतो, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देते। स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही। तुमचा विश्वास आहे का? असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ लिहून तर बघा, सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल। व चॅनलला सबस्क्राईब करा। माऊली सांगतात, मीपणा दूर ठेवून विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही। स्वामी म्हणतात, बाळा, मनुष्याला आपल्या आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते। ज्यांना खरंच पुढे जायचं आहे त्यांनी पुन्हा पुन्हा भूतकाळात डोकवून पाहू नये। जे झाले, जे घडून गेले त्याकडे दुर्लक्ष करून पुढे सावधपणे काम करून पुढे जात राहावे। झालेल्या चुकीची स्वामी आईकडे क्षमा मागावी। प्रार्थना करा की हे स्वामी आई, माझे व माझ्या कुटुंबाचे वाईट शक्तींपासून रक्षण कर व सदैव स्वामी माऊलीचे नामस्मरण करा। यश तुम्हाला 201% नक्कीच मिळेल। तुमचा विश्वास असेल तर 3 लोकांना शेअर करा। कोणाचे तरी भलं होईल व ते पुण्य तुम्हाला मिळेल। या मतलबी जगात जर पुढे जायचं असेल तर आपली पाठ ही मजबूत ठेवा, कारण लोक शाबासकी पण पाठीवरच देतात आणि वार पण पाठीवरच करतात। कोण कधी बदलणार, कोण कधी केव्हा कुठे कुठल्या परिस्थितीत धोका देणार हे फक्त परमेश्वराला माहीत असतं। म्हणून आपण जर सतत नामस्मरण केलं तर परमेश्वर अशा लोकांपासून सदैव आपले रक्षण करतात। तुम्ही फक्त तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा। जशी जशी तुमची परिस्थिती बदलत जाईल तसतसं लोकांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। तू नाही तर मी नाही हे तर फक्त बोलायची गोष्ट आहे। खरं तर या जगात कोणाचे कोणा वाचून अडत नाही हे त्रिकाळ सत्य आहे। परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही। पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपलीच असतात। ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणवण्याची हिंमत ठेवतात। मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथलं मुक्काम कधी संपेल हे कोणालाच सांगता येणार नाही। म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण करा। दुःखाचे काटे स्वामी हळूहळू तुमच्या जीवनातून दूर करतील। स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत।